नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात स्मिता दातार यांची अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. आज भाग पहिला. पधारो म्हारो देश केसरिया बालमा या गाण्याच्या सुरांनी नंदिनीच्या मनात फेर धरला होता. आदल्याच रात्री राजस्थानी लोकनृत्याचा बहारदार कार्यक्रम दिघी गावातल्या मुखियांनी आयोजित केला होता. त्यातले राजस्थानी स्त्रियांचे गोल गोल फिरणारे रंगीबेरंगी घागरे, त्यावरच्या आरशांचे कवडसे त्यांचे हासरे चेहरे उजळून टाकत होते. किती उत्फुल्ल होत्या त्या. ह्याच का त्या रोज मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करणाऱ्या, घरी सासूच्या धाकात असलेल्या, नवऱ्याचा मार खाणाऱ्या बायका. त्यांचे कष्ट उपेक्षित होते का त्या स्वतःच उपेक्षित होत्या? उपेक्षित या शब्दानं नंदिनी दचकली, सावरून बसली. आता तरी त्यांच्या मनमुक्त गिरक्या नंदिनीला मन मोकळा आनंद देत होत्या. त्यांच्या हातातल्या देवल्यांच्या उजेडानं नंदिनीच्या मनात जणू चांदण्यांचं गाव उतरलं होतं. दिघी राजस्थानमधलं छोटंसं गाव, लहान लहान वाळूचे टिले असलेलं. टिलाच म्हणायचं, टेकडी नाही. महिनाभर इथं राहिल्यानं इकडची भाषा नंदिनीच्या जिभेवर चढत होती. इकडचं जेवण तिला आवडायला लागलं होतं. हे सगळं किशनमुळे शक्य झालं होतं. पुरातत्व विभागानं दिघीला उघडलेल्या ऑफिसचा पिऊन किशन, तो फक्त पिऊन नव्हता. तो त्या हेरिटेज साईटवर काम करणाऱ्या नंदिनी आणि तिची ज्युनियर रचिताचा केअरटेकर, आधार, हरकाम्या, सगळं काही होतं. आदल्या रात्री नंदिनीच्या 4 दिवसांपूर्वी होऊन गेलेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यानं शेजारतल्या ढाणीतल्या मुलींचं लोकनृत्य आणि जेवणाचा बेत केला होता. भरपूर तूप घातलेली दालबाटी, लाल मांस, चुरमा, बाजरीच्या गरम गरम रोटल्या, गूळ, असं राजस्थानचं पारंपरिक जेवण होतं. चुलीवरच्या त्या राजस्थानी जेवणाची वेगळीच खुमारी होती. किशनची बायको छबिली नंदिनी आणि रचिताची खूप आपलेपणानं काळजी घ्यायची. सगळ्यांना चांगलं जेवण रांधून घालण्याची छबिलीला आवड होती. छबिली त्यांना प्रेमानं वाढत होती. बाईसा, थोने डर नहीं लागे के? छबिली डोळे मोठे करून नंदिनीला विचारत होती. नंदिनीने हसून म्हटलं, कैसा डर? तर छबिलीचं म्हणणं होतं, ते जुन्या पुराण्या गोष्टी शोधणं, दगडमातीत शोधाशोध करणं हे पुरुषांचं काम. पुरुषी कपडे घालून, पुरुषात वावरून तू हे कसं काय करतेस, असा तिचा प्रश्न होता. छबिली पारंपरिक वातावरणात वाढलेली राजस्थानच्या खेड्यातली बाई होती. किशनमुळे तिला पुरातत्व विभागातले लोक भेटले होते. दगड माती उकरणारे हे लोक जमिनीखाली काय शोधत राहतात, तिला प्रश्न पडायचा. तहानभूक विसरून, कुटुंबापासून दूर राहून दिवसरात्र या बाईसा हे काय आणि का हुडकत असतात. तिला हे जुन्या गोष्टी शोधणारे लोक वेडगळ वाटायचे. तिचं म्हणणं, जुन्या गोष्टी शोधायच्या कशाला, त्या आहेतच तिथं. तसंच तर आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय. आमच्या दादा परदादांनी या अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत. त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी त्या अनुभवल्या आहेत. तुम्ही खणून काढून परत त्या वस्तू कपाटातच ठेवणार ना, त्यातून ते पुढची जग. बाईसा, बाईनं का बरं पडावं त्या झमेल्यात? बाईनी चूल मूल करावं, आपला संसार बरा की आपण बरं. आणि असंही बाईनी हुशारी दाखवली की समाजाला आवडत नाही, आणि अशा बायका तिच्या नवऱ्यालाही आवडत नाहीत. छबिलीचं तत्त्वज्ञान साधं सरळ होतं, तिच्या छोट्याशा जगासारखं. दालबाटीत बुडवलेली बोटं चोखताना नंदिनीची हसून हसून पुरेवाट झाली. किशन बायकोचं हे अज्ञान ऐकून तिच्यावर डाफरला. खजील हो छबिली म्हणाली, मने समज कोण पडे? तू चुपचाप बय, कळत नाही तर बोलते कशाला, बाईसा मोठे आहेत. किशन पुन्हा छबिलीला रागवला.
नंदिनी म्हणाली, हां हां किशनजी, बायकोला असं सारखं डाफरणं चांगलं नाही. स्त्रीचा आदर केला पाहिजे. मी साईटवर काम करते म्हणून तुला माझं कौतुक वाटतं, पण छबिली किती कष्ट करते घरासाठी, शेतासाठी राबते, घराबाहेर पडत नाही म्हणून बिचाऱ्या छबिलीला काय माहिती जग किती पुढे गेलंय ते. का तिला घालून पाडून बोलतोस? बाईसा, ती शिकलेली कुठं आहे? ती काहीही बोलते, कुणासमोर सुद्धा बोलते. किशन खजील झाला होता. अरे नसली शिकलेली तर तू शिकव की तिला. इतका सुंदर स्वयंपाक करते छबिली, छान ढाबा उघडून दे तिला. आणि छबिली, बरं का, हे पुरुषाचं काम, हे बाईचं काम असं काही नसतं. हां, आपल्याला आवडेल ते काम करायचं. हां, पण ते झोकून देऊन करायचं. बाई म्हणून मागे तर अजिबात राहायचं नाही. छबिली घुंगट बाजूला करून मोठे मोठे डोळे करून बाईसाकडे कृतार्थ नजरेनं बघत होती. आणि काम असं करावं की ते कामच तुमच्यासाठी बोललं पाहिजे. मग कुणी कौतुक करो न करो, आपण स्त्रियांनी ही स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करायला धडपडावं. नंदिनीचे डोळे चुलीच्या प्रकाशात चमकत होते. छबिलीची रोटली तव्यावर टम्म फुगली होती. आता सुद्धा कालचा हा प्रसंग नंदिनीच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. किती विलक्षण आहे हे जग. एकीकडे बाई अंतराळात जाऊन ग्रहगोलांवर उतरते आणि इकडे छबिलीसारख्या स्त्रिया भाकरीच्या गोलातच चंद्र शोधत आहेत. आज महिना होत आला होता नंदिनी दिघीला येऊन. राजस्थानच्या कॅलेंडरवर चित्रात असावं तसं होतं हे गाव. रंगीत घुंगट घेतलेल्या बायका, मोठं पागोटं, छोटी बंडी आणि धोतर नेसलेले पुरुष सिनेमाच्या पडद्यावर दिसावं तसे वावरत असायचे. अंतरावर असलेली मातीच्या घरांची वस्ती त्या चित्राला एक परिमिती द्यायची. त्यांच्या घरांची छपरं खीजच्या गवतानं शाकारलेली असायची. लाकडाच्या बांबूवर उभी असलेली ही घरं तिथल्या भाजणाऱ्या उन्हात खीजच्या गवतामुळे थंडावा द्यायची. 4-5 घरं एकत्र असायची आणि मध्ये बरीच मोकळी जागा. या वस्तीला ढाणी म्हणायचं. पिवळट रंगाच्या वाळूचं अवतीभोवतीचं अस्तित्व आणि परसात असलेली खेजडीसारखी खुरटी काटेरी शुष्क झाडं इकडच्या कमी पावसाची आठवण करून द्यायची. लहानशा विहिरींवर बायकांची पाणी काढायची लगबग असायची. चरणाऱ्या बकऱ्या, गायी, पाळलेले उंट या पिक्चर परफेक्ट दृश्यात भर घालायचे. पुरुष या पाळीव प्राण्यात नाहीतर शेतीत गुंतलेले. क्वचित एखादी उंटाची गाडी जाता येताना दिसायची. करड्या पार्श्वभूमीवर सुंदर ठळक रंगाचे घागरे आणि रंगीत पागोटी मात्र उठून दिसायची. दूर कुठेतरी एकांड देऊळ, त्यावर हलणारं भगवं निशाण आणि त्यातल्या देवावर हवाला ठेवलेलं गावकऱ्यांचं साधं सोपं जीवन. आत्ता देखील या सगळ्या विचारांनी नंदिनीच्या मनात फेर धरला होता. राजस्थानचा उन्हाळा नंदिनीला असह्य होत होता. ऑफिसच्या खिडक्या किशननं आज बंदच ठेवल्या होत्या. खरं तर मार्च अजून संपला नव्हता. पुरातत्व विभागाच्या नियमाप्रमाणे तिला नोव्हेंबर ते मे याच महिन्यात उत्खननाची परवानगी मिळाली होती. मग वेगवेगळ्या परवानग्या, गावकऱ्यांना विश्वासात घेणं हे काम डिसेंबरपर्यंत चाललं. त्यानंतर तयारी करून काम सुरू करायला फेब्रुवारी उजाडला. खरं तर या ऋतूत इथे एवढं गरम होत नाही, पण यावर्षी म्हणे उष्णतेची लाट आली होती. नंदिनीने जरा कूलरची झटापट केली. तो अजून थंड होऊ शकतो का हे जरा चाचपलं. टेबलावरच्या माठातलं पाणी ती घटाघटा प्यायला आणि अचानक तिला साईटवर उन्हाच्या कोरड्या झळा अंगावर घेत काम करणाऱ्या मजुरांची आठवण झाली आणि ती खजील झाली. एवढ्यात बाहेरच्या वाऱ्यानं एक खिडकी उघडली आणि गरम हवेचा एक प्रखर झोत मौशार तापलेली वाळू घेऊन आत आला. टेबलावरचे कागद उडायला लागले. नंदिनीने धावत जाऊन खिडकी बंद केली. वाऱ्यामुळे टेबलावरच्या खाली पडलेल्या वस्तू गोळा करून ठेवायला सुरुवात केली. खोलीत सगळीकडे वाळूच वाळू झाली होती. जुने कागद झटकून तिने फाईलमध्ये घातले.
फार महत्त्वाचे होते ते. GIS मॅपिंगचे रिझल्ट होते ते. काही ASI ऑफिसशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या आणि मेलच्या झेरॉक्स होत्या. ASI ऑफिस म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं ऑफिस. दिघीतल्या उत्खनन विषयाच्या गेली 3 वर्ष तिने केलेल्या पाठपुराव्याचे दस्तऐवज होते. ते असं उडून जाऊन चालणार नव्हतं. खाली पडलेली तिची नेमप्लेट उचलून त्यावर बसलेला वाळूचा थर तिने हलकेच बोटाने पुसला. डॉक्टर नंदिनी कुशवाह, पुरातत्व संशोधक. नंदिनीने ती नेमप्लेट सांभाळून टेबलवर ठेवली. जणू काही ह्या नावाला ती जीवापाड जपत होती. इतक्यात नंदिनीचा मोबाईल फोन वाजला. यस सर. जी सर, हम पूरी कोशिश कर रहे हैं सर. जी जी जी, पिछले 1 महीने से मैं यहीं पर हूँ सर. जी ज़रूर मिलेगा. आई एम कॉन्फिडेंट सर. मेरा रिसर्च वर्क परफेक्ट है सर. फील्ड वॉक में भी हम ये बात जान चुके हैं. नहीं नहीं सर, एरियल फोटोग्राफी नहीं हुई. बजट पास नहीं हुआ ना सर. सर मैंने आपको मेल भेजा था. सर गांव वाले जो पुरखों से बातें करते हैं उनका भी रेफरेंस मैंने. सर मैंने एप्लीकेशन के पहले भी यहाँ विजिट की थी. नहीं नहीं सर, सर मेरे घर में कोई प्रॉब्लम नहीं है. सर मीडिया को सर प्लीज़ टीव्ही पर सर, मेरी कोशिश सर. कानाला लावलेल्या मोबाईलच्या तुटलेल्या संभाषणाकडे नंदिनीने एक कटाक्ष टाकला आणि फोन टेबलवर आपटला. आवाज ऐकून बाहेर असलेली रचिता धावत आली. एव्हरीथिंग ओके मॅडम. नथिंग इज ओके रचिता, नथिंग इज ओके. नंदिनी केबिनमध्ये येरझारा घालायला लागली. अजाणतेपणी ती नखं कुरतडायला लागली. तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती. तिला बघून रचिताही घाबरली. 25 वर्षांची रचिता. नुकतीच आर्किओलॉजी मास्टर्स पासआउट होती. गेले 6 महिने ती नंदिनीची असिस्टंट होती. 20व्या वर्षी तिने तिची पहिली इंटर्नशिपसुद्धा डॉक्टर नंदिनी कुशवाह मॅडमच्या युनिटमध्ये केली होती. तेव्हाच तिला मॅडमच्या कामाचा झपाटा, त्यांचं ज्ञान, पेपरवर्क, कामाची पद्धत सगळं आवडलं होतं. नंदिनी मॅडम मुंबई सर्कलमध्ये विरगळ आणि शिलालेख संशोधन टीममध्ये सुद्धा होत्या. नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेल्या एकसर बोरिवलीला सापडलेल्या विरगळाविषयीचा त्यांचा लेख खूप लोकप्रिय झाला होता. पूर्वीच्या काळी मुंबईजवळचं सोपारा हे व्यापाराचं केंद्र होतं. शुरपारक नावाच्या या बंदरातनं पार इस्राईलपर्यंत व्यापार चालायचा. सोपारातल्या बौद्ध स्तूप आणि मूर्ती यांच्यावरही डॉक्टर नंदिनींनी पेपर लिहिले होते. कुशवाह आडनाव असलेल्या तरीही मराठी बोलणाऱ्या डॉक्टर नंदिनी मॅडम रचिताला फार आवडायच्या. यावेळी रचितानं आपणहून मॅडमबरोबर काम करण्यासाठी जयपूर सर्कल मागून घेतलं होतं. रामायणकालीन एका मंदिराचा त्या शोध लावतायत हे तिला समजलं होतं. त्यांच्या करिअरमधलं हे महत्त्वाचं उत्खनन असणार होतं. मॅडमच्या चिकाटीचं आणि मेहनतीचं रचिताला नेहमी कौतुक वाटत आलं होतं. यावेळी त्यांचं युनिट महिनाभर राजस्थानच्या दिघी गावी मुक्काम ठोकून होतं. या एका महिन्यात मॅडमकडनं त्यांचं ज्ञान ऐकताना ती दिग्मूढ झाली होती. कुठे वाचलं यांनी हे सगळं? किती वर्ष या मंदिराच्या शोधाचा त्यांनी ध्यास घेतला असेल? तिला खूप कौतुक वाटलं होतं. त्यांची हाताखालच्या लोकांशी काम करण्याची पद्धत, गावकऱ्यांचा विश्वास संपादन करणं, कमीत कमी वैयक्तिक गरजा असणं तिला भावलं होतं. पुरातत्व संशोधनाच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचं देखील खूप काही रचिता त्यांच्याकडनं शिकत होती. आपल्या सिनियरना मान देणाऱ्या, कष्टाळू, हुशार नंदिनी मॅडम रचिताच्या आदर्श होत्या. पण आत्ता मॅडमच म्हणत होत्या नथिंग इज ओके. त्याला कारणच तसं होतं.
आज उत्खननाचा 14वा दिवस होता. अजून काहीही सापडलं नव्हतं. काही वेळ लागत होता खरा, पण नंदिनीला तिच्या रिसर्चवर विश्वास होता. रामायणकालीन उपेक्षितांचं मंदिर आहे ते रचिता. त्यांच्या भूतकाळावरची दगडमाती दूर व्हायला वेळ लागणारच. नंदिनीनं कालच रचिताला सांगितलं होतं. रामायणातल्या अयोध्येच्या उर्मिला लक्ष्मणाचं तिथे असलेलं ते एकमेव मंदिर होतं म्हणे. दिघीला फार वर्षांपूर्वी लक्ष्मण आणि उर्मिला लढायला आले होते. त्या काळी अयोध्या, मिथिला, कान्यकुब्ज, केकय अशी आर्यावर्तातली राष्ट्र प्रगत होती. तिथल्या राजांनी नीतिधर्मानं राज्य करून जनतेला सुखी केलं होतं. सचोटीच्या मार्गानं धन मिळवून ही राष्ट्र संपन्न झाली होती. काही छोटी राष्ट्र त्यांचं अनुकरण करत होती. भारतवर्षात उत्तरेला शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली होती. नुकतंच अयोध्येला राजा श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपून परत आले होते. राजा रामाच्या राज्याभिषेकानं केवळ अयोध्येलाच नाही तर समस्त आर्यावर्ताला भूषणावह सम्राट लाभला होता. मात्र मध्य आणि दक्षिण भारतात अजूनही काही ठिकाणी दैत्य समुदायाचं राज्य होतं. रानटी टोळ्या धुडगूस घालत होत्या. सामान्य जन नाक मुठीत धरून राहत होते. राजा राम नुकतेच उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारत पादाक्रांत करून आले होते. त्यांनी अनेक दैत्यांना यमसदनी पाठवलं होतं. राम लक्ष्मण वनवासातून आल्यावर त्यांनी जवळजवळ सर्व भूमी दानवरहित केली. राजा रामांना सर्व भारतात शांतता प्रस्थापित करायची होती. लोकांचं जीवन सुखी करायचं होतं. तेव्हा शतचक्रभुज नावाच्या दैत्य समुदायातल्या राजाचं या भागात राज्य होतं, पण त्यांनी अधर्म माजवून लोकांना जेरीला आणलं होतं. या भागाची एक कथा होती. रावणानं पळवलेल्या सीतेचा शोध घेताना जेव्हा रामानं लंकेला जाण्यासाठी रामेश्वरमला जाऊन समुद्राची याचना केली, तेव्हा समुद्र काही मागे हटायला तयार नव्हता. शेवटचा उपाय म्हणून रामानं त्याचं अस्त्र समुद्रावर सोडलं. त्यामुळे समुद्र आटला असता आणि लंकेला जाण्यासाठी रस्ता तयार झाला असता. समुद्रानं रामाला शरण जाऊन त्याचं अस्त्र परत घेण्याची विनंती केली, कारण या अस्त्रामुळे समुद्राची आणि त्याच्यावर अवलंबून जलचरांची अपरिमित हानी झाली असती. समुद्रानं रामाला शरण येऊन लंकेला जाण्यासाठी सेतू बांधण्याची अनुमती दिली. मात्र आता एकदा सोडलेलं अस्त्र रामाला मागे घेणं शक्य नव्हतं. रामाने ते अस्त्र उत्तरेकडे म्हणजे त्या मानानं निर्जन प्रदेशाकडे वळवलं. रामाने सोडलेलं अस्त्र उत्तरेला जाऊन ज्या भागावर पडलं तिथलं पाणी आटलं, नद्या तलाव सुकले, जमीन कोरडी झाली, वाळूचं साम्राज्य पसरलं. तिथली हानी टाळण्यासाठी रामाने या भूमीला आशीर्वाद दिला की ही भूमी कायम गोधन आणि दूध दुभत्यानं समृद्ध राहील, प्रसिद्ध होईल. इथली जनता कधीही उपाशी राहणार नाही. मग राज्याभिषेक झाल्यावर या भूमीवर माजलेल्या शतचक्रभुज राक्षसाचा निःपात करायला रामाने लक्ष्मणाला पाठवलं. लक्ष्मणानं शतचक्रभुज दैत्याशी 3 दिवस निकराचा लढा दिला. राक्षसी शक्ती आणि मायावी अस्त्र यांचा वापर करणाऱ्या या दैत्याला लक्ष्मणानं अखेर ठार केलं. तुंबळ युद्ध करून हा प्रदेश लक्ष्मणानं जिंकून घेतला. या युद्धात लक्ष्मणाची पत्नी उर्मिला त्याची सारथी होती. तिनेही पराक्रम गाजवला होता. तेव्हा लोकांनी लक्ष्मण उर्मिलेचं मंदिर बांधलं. मात्र लक्ष्मण रामाचा अनुयायी असल्यानं हे राज्य लक्ष्मणानं भरताला सोपवलं. म्हणून या राज्याचं नाव पडलं भरतपूर आणि ही मरुभूमी होती राजस्थान. काळाच्या ओघात हे लक्ष्मण उर्मिलेचं मंदिर जमिनीत गाडलं गेलं. काही शतकं उलटली. पुढे 1870 साली राजा बलवंत सिंगनी इथून पुढे 20 किलोमीटरवर लक्ष्मण उर्मिलेचं नवीन मंदिर बांधलं. पण गावकऱ्यांचं म्हणणं होतं की पूर्वीच्या काळी मूळ मंदिर
दिघी गावीच होतं. त्यांच्या खूप आधीच्या पिढ्यांना ते माहिती होतं. नंदिनी भारावून सांगत होती, रचिता, आमचे सर डॉक्टर सरकार सांगायचे, स्थानिक लोककथा आणि दंतकथांकडे दुर्लक्ष करू नका. त्यात इतिहासाची बीजं असतात. गावकऱ्यांच्या मनात पूर्वापार घडलेल्या कहाण्या असतात. त्या कहाण्यांना आत्मा असतो. त्या जिवंत होऊ शकतात. दिघी गावात खुरटी झुडपं वाढलेल्या ओसाड जागेवर कारखाने उठवण्याचा कोणा धनदांडग्याचा बेत होता. सरकारनेही याला संमती दिली होती. स्थानिक गावकरी त्या विरोधात उभे ठाकले होते. गावकऱ्यांचं म्हणणं होतं, याच जागेवर पूर्वीच्या काळी लक्ष्मण उर्मिलेचं प्राचीन मंदिर होतं. गावकरी त्या मंदिराच्या जागी कारखाने बांधण्याच्या विरोधात होते. म्हणून पुरातत्व विभागाकडून शहानिशा करवून घेण्याचं हे काम डॉक्टर नंदिनी कुशवाह यांच्याकडे आलं होतं. 2 वर्षांपूर्वी द ओनली टेम्पल ऑफ लक्ष्मण अँड उर्मिला इन इंडिया या शीर्षकाचा नंदिनीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. त्याला अखिल भारतीय स्तरावर पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे हे काम साहजिक तिच्याकडे आलं होतं. महिनाभर नंदिनी दिघीत मुक्काम ठोकून होती. आतापर्यंतची कागदावरची आकडेमोड प्रत्यक्ष साईटवर तिने करून बघितली होती. त्याआधीसुद्धा मुंबईहून ये जा करत जयपूर सर्कलमधली पुरातत्व विभागातली अनुभवी माणसं गोळा करणं आणि त्यांना आपलं म्हणणं पटवून देणं यावर तिने मेहनत घेतली होती. जयपूर सर्कलचे सर्वेसर्वा डॉक्टर मोहंती आणि IAS ऑफिसर श्रीवास्तव दोघंही आधी तिच्याविषयी साशंक होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत मात्र नंदिनीचं ज्ञान आणि आवाका त्या दोघांच्या लक्षात आला. स्थानिक राजकारणी मात्र कुंडलीतल्या पापग्रहासारखे तिला छळत होते. ते तिला भेटीसाठी वेळ द्यायचे आणि स्वतः गायब व्हायचे. त्यांनी नंदिनीच्या टीमनी उत्खनन करू नये म्हणून बरेच प्रयत्न केले. साईटवर गुंड आणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नंदिनीला पोलीस संरक्षण मागवावं लागलं. अर्थात हे सगळं त्या कारखानदारानं स्थानिक राजकारण्यांना फूस लावल्यानं घडतंय हे न कळण्या इतकी नंदिनी दूधखोळी नव्हती. तिने त्या राजकारणी लोकांना किशनच्या मदतीनं विश्वासात घेतलं. तिने त्यांना परोपरीनं समजावलं, या ठिकाणी मंदिराचा शोध लागला तर या गावाला हेरिटेज साईटचा दर्जा मिळेल. इथे पर्यटक वाढतील. अनेक हॉटेलं, बाजारपेठा उभारता येतील. गावाला आणि तुम्हालाही कायमस्वरूपी काम मिळेल. फक्त शेतीवर अवलंबून राहायला लागणार नाही. कारखानदार तुम्हाला एकदाच पैसे देईल आणि पुढे स्वतःचा फायदा बघेल. नंदिनीने त्यांना मधाचं बोट लावलं. गावकरी तिच्या बाजूनं होतेच. शेवटी एकदाचे एक एक अडथळे दूर झाले. एक लढाई तिने जिंकली होती. मात्र या सगळ्यात तिचा बराच वेळ आणि ऊर्जा खर्च झाली होती. आता गेले 14 दिवस तिने उत्खननानं वेग धरला होता. आणि हे सगळं ठाऊक असलेल्या रचिताला वाटलं, आता मॅडम का म्हणतायत नथिंग इज ओके. काय झालंय मॅडम, रचितानी भीतभीत विचारलं. रचिता, ASIला माझ्या कामावर विश्वास नाही आहे. एका स्त्रीनं एकटीनं सांभाळलेल्या साईटच्या कामाची त्यांना खात्री वाटत नाही आहे. दे वॉन्ट टू सेंड मी बॅक. माझ्या घराची काळजी वाटते त्यांना. नंदिनी उद्वेगानं बोलत होती. गेला 1 महिना मी इथे या रिमोट जागी येऊन वाळवंटात काम करते, तेव्हा त्यांना वाटली नव्हती माझी आणि माझ्या घराची काळजी. म्हणे तुम्ही दर 8 दिवसांनी मुंबईला जाऊन येता. यू हॅव एल्डरली इन लॉज. तुम्ही ही साईट सोडून द्यावी. बायकांना जमणारं काम नाही आहे हे. 14 दिवस झाले रिझल्ट कसे आले नाहीत असं म्हणतायत ते. मी माझ्या पैशांनी जाऊन येते मुंबईला. सुट्टीच्या दिवशी सकाळची फ्लाईट पकडून जाते, रात्री परत येते. माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घेते. इकडच्या कामावर काय परिणाम होतोय त्याचा. मी बाई आहे म्हणून माझ्या कार्यक्षमतेवर हे लोक शंका घेत आहेत. आजवर आपल्या संस्कृतीची पाळंमुळं उत्खनन करून बाहेर काढणाऱ्या शिरीन रत्नागर, नयनज्योत लाहिरी, विभा त्रिपाठी या पुरातत्व स्त्री संशोधकांना ते विसरलेले दिसत आहेत. अर्थात त्या स्त्रियांना सुद्धा असंच लोकोपवादाच्या कसोटीला उतरावं लागलं होतं.
यशस्वी स्त्री संशोधक म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागलंच होतं. नंदिनीच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या तेवढ्यात किशन धावत आला. रचिताजी, रचिताजी, टी व्ही लगाइए. रचितानं ऑफिसमधला छोटा टी व्ही ऑन केला. आजकल चॅनलवर त्यांची साईड दाखवत होते. क्या रामायण पर नया प्रकाश या पैसे का खिलवाड़. इस युग में लक्ष्मण उर्मिला का मंदिर है कि नहीं ये जानकर क्या करेगी जनता. लक्ष्मण की पत्नी उर्मिला योद्धा थी, ये मन गढ़ंत कहानी है. अयोध्या की उर्मिला जो 14 साल सो गई थी, उन पर खोज करके किसे होगा लाभ. नंदिनीने रिमोट घेऊन टी व्ही बंद करून टाकला. ऑफिसमध्ये असलेल्या सोफ्यावर अंग टाकून थकून मागे रेलून ती डोळे मिटून बसली. किशन कॉफी घेऊन आला. कडक इन्स्टंट ब्रू कॉफीचा गंध दरवळला. याला कसं कळतं मला कधी कॉफी लागते. नंदिनीच्या मनात आलं. तिने किंचित हसून त्याला कौतुकाची पावती दिली. किशन, वादळ थांबलं का रे. तूफान रुक गया. तूफान? हां, तूफान नहीं, लू कहते हैं. हाँ तेच रे ते, लू. जी हुकुम. हाँ रुक गई. ड्रायव्हर से कहो जीप निकाले. नंदिनी आणि रचिता जीपमधनं साईटवर जायला निघाल्या. किशन मागे बसला. श्रोते हो, रचिता आणि नंदिता आता साईटवर निघालेले आहेत. टी व्हीवर त्यांच्या विरुद्ध आरडाओरड सुरू झालेले. बघूयात पुढे काय घडतंय. ऐकत रहा. अयोध्येची उर्मिला, लेखिका स्मिता दातार. हे ऐकणार आहोत आपण दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.